पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 6 मधून 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांची आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली, तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड झाली। यावेळी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे तसेच चिंचवडचे आमदार शंकरभाऊ जगताप हे यावेळी उपस्थित होते आणि अनेक नगरसेवक यावेळी उपस्थित होते। महानगरपालिकेच्या या इतिहासात 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले हे नगरसेवक यांना अंकुशभाऊ लांडगे यांचा वारसा आहे, असे हे तरुण रवी लांडगे यांची महापौरपदी निवड झाली आणि त्या निवडीची ही सगळी छायाचित्र आपण पाहत आहोत। म्हणून स्वागत करतो व सभा कामकाजास सुरुवात करतो। नगर सचिव यांना आजच्या सभेची माहिती सर्वांना अवगत करावी अशी विनंती करतो। आदरणीय पीठासीन अधिकारी, आदरणीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, आदरणीय पीठासीन अधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार मी आजच्या सभा कामकाजास सुरुवात करत आहे। प्रथमतः कामाचा जसा क्रम आहे तो सभागृहाला अवगत करून देतो। आजच्या या सभेमध्ये माननीय महापौर व माननीय उपमहापौर यांची निवड यांनी आपला उमेदवारी अर्ज रीतसर मागे घेतला असल्याने उपमहापौर पदाकरता एक जागेकरता माननीय शर्मिला राजू बाबर या एकच उमेदवार असल्याने मी दीपक तावरे पीठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त माननीय शर्मिला राजू बाबर यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर पदावर बिनविरोध रीतसर वैधरित्या निवड झाली असल्याचे जाहीर करत आहे। मी शहरातील सर्व आपल्या सन्माननीय आमदार महोदयांना, यामध्ये आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अनिलजी गोडके, आमदार उमाताई ठाकरे या सगळ्यांना विनंती करतो, महापौर आणि उपमहापौर हा देश आपला संविधानावर चालतो, सभागृह संविधानावर चालतो। महापौर आणि उपमहापौरांना प्रथा चालू करून या संविधानाचा आदर करत संविधानाच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पालिकेचे लाईव्ह नाही येत रात्री 9-8 वाजता देतात ते पालिका ऑफिस वाले हैराण होतात। जे काही सरकारी अरे मी राहिलो आले होतो 2015